तासगाव पंचायत समितीच्या नूतन इमारतीसाठी माननीय खासदार संजय काका पाटील यांनी 14,91,00,000 रुपयांचा निधी राज्य शासनाकडून मंजूर करून घेतला होता। त्यापैकी पहिल्या टप्प्यामध्ये 5 कोटी एवढा निधी प्राप्त झाला असून इमारतीचे काम प्रगतीपथावर आहे आणि आता दुसऱ्या टप्प्यात 75 लाख एवढा निधी सध्या प्राप्त झाला असून यामुळे इमारतीचे बांधकाम लवकरात लवकर पूर्ण होण्यास मदत होणार आहे। यामुळे इमारतीचे बांधकाम पूर्ण होऊन ही इमारत जनतेच्या सेवेसाठी सज्ज असेल असं मत खासदार संजय काका पाटील यांनी व्यक्त केलं। तसेच पुढे ते म्हणाले की तासगाव पंचायत समिती ही ग्रामीण भागातील जनतेच्या दृष्टीने विकासाचं मंदिर असून त्यानुसार ही एक सुसज्ज आणि प्रशस्त इमारत असावी। या उद्देशाने याकरिता 14,91,00,000 रुपयांचा निधी मंजूर करून घेतला होता। गेली 1 वर्षभर या नूतन इमारतीचे काम अगदी उत्कृष्ट पद्धतीने सुरू आहे। त्या कामाचा प्रत्यक्ष पाहणी करून कामाचा वरचेवर आढावा घेत आहे। 1 महिन्यापूर्वी उर्वरित निधीसाठी ग्रामीण विकास मंत्री नामदार जयकुमार गोरे यांच्याकडे निधीची मागणी केली होती। त्यापैकी 75 लाखांचा निधी 3 जूनला प्राप्त झाला। त्याबद्दल मंत्री महोदय आणि महाराष्ट्र शासनाचे आभार संजय काका पाटील यांनी व्यक्त केले आणि ही इमारत लवकरच जनतेच्या सेवेसाठी कशी उपलब्ध होईल यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत असा मनोदय व्यक्त केला। पहिल्यांदा महाराष्ट्र सरकारचे मनापासून आभार मानतो। 15 कोटीची ही नवी इमारत पंचायत समितीला आपल्याला पूर्ण काम होण्यासाठी लवकर पैसे आलेले आहेत। 4-6 महिन्यामध्ये ही इमारत आम्ही पूर्णत्वाला नेतोय। जनतेच्या तालुक्यातल्या जनतेच्या साठी हे एक चांगली पंचायत समितीची इमारत उभा राहते आणि यासाठी काल पुन्हा 75 लाख रुपये आलेले आहेत आणि या कामामध्ये अतिशय चांगलं काम या कॉन्ट्रॅक्टरांच्याकडून सुरू आहे। 4-6 महिन्यामध्ये ही इमारत जनतेच्या सेवेसाठी, जनतेला तिथं त्याचा उपयोग होण्यासाठी ही इमारत लवकरच पूर्णत्वाला जाते। तेव्हा या राज्य सरकारचं आणि या सगळ्या लोकांना या पंचायत समितीच्या माध्यमातून बसण्याची चांगली सुविधा होणार आहे अधिकाऱ्यांनाही। तेव्हा या गोष्टी निश्चितपणानं फायदेशीर आहे। तालुक्याच्या विकासामध्ये ही एक मोठी इमारत या ठिकाणी उभा राहते। दिवसभरातील घडामोडींचा आढावा घेण्यासाठी पाहत रहा N24 मराठी न्यूज चॅनल।